कोल्हापुरातील शिवसेनेच्या अधिवेशनामध्ये श्रीकांत शिंदेंनी भाषण केलं आणि यावेळी लहानपणीच्या आठवणी सांगताना ते भावूक झाले। लहानपणी माझे बाबा कायम शिवसैनिकांसोबत असायचे, त्यांना आमच्याकडे आम्हाला द्यायला वेळही नसायचा असं वक्तव्य श्रीकांत शिंदेंनी केलं। आणि यावेळी श्रीकांत शिंदेंनी उद्धव ठाकरे यांच्यावर देखील टीका केली। काही लोक बाप चोरला असं म्हणतात, पण बाळासाहेब ठाकरे ही कोणा एका व्यक्तीची खासगी मालमत्ता नाही असं श्रीकांत शिंदे म्हणाले। शिंदे साहेबांना मी जे पाहिलं हे फक्त आणि फक्त शिवसैनिकांमध्ये पाहिलं। मला एकही आठवण जी आहे ती लहानपणाची आठवत नाही की शिंदे साहेबांनी जे आहे माझ्या बरोबर जे आहे हे चांगले क्षण जे आहे ते त्या ठिकाणी व्यतीत केले असतील। कारण की सतत लोकांसाठी आम्ही नेहमी पहिलं खूप त्यांना कंप्लेंट करायचो, अरे आमच्यासाठी कधी वेळ देणार, आमच्यासाठी कधी वेळ देणार। त्या प्रश्नाचं उत्तर जे आहे ते त्यांच्याकडे कधी नसायचं। आम्ही ठरवायचो कधी कधी आम्हाला जो आहे तो त्या ठिकाणी मला पण अभिमान आहे माझ्या बापाचा। रोज उठलं की बाप चोरला। आज बाळासाहेब ठाकरे, हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे जे आहेत हे कुठल्या एकाची प्रायव्हेट प्रॉपर्टी नाही, हे सगळ्यांचे जे आहे। फक्त एकच बाप जो आहे हा या महाराष्ट्रामध्ये होऊन गेला ते आहे हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे।